कोण आहे राज ठाकरे का दुसरे कोणतरी होते, मला नाव आता आठवत नाही. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, स्वतःच्या पक्षाला हिंदुत्वाचा पक्ष म्हणताना मग जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता आणि आमच्या चॅनलच्या बांधवांच्या गाड्या फोडल्या होत्या, त्यांचे कॅमेरे तोडले होते, आमच्या माता भगिनी पोलिसांवरती हात टाकले होते, तेव्हा हे सगळे गप्प बसले होते आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे कट्टर महाराष्ट्र सैनिक लाखाचा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरले होते. याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. जेव्हा मराठी सिनेमाला प्राईम टाइम नाही मिळाला तेव्हा आंदोलन राजसाहेबांनी केलं होतं, लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. आणि जेव्हा भाजपला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती तेव्हा याच शिवतीर्थामध्ये इकडे भाजपचे नेते हेरझाऱ्या घालत होते की या आणि सन्माननीय मोदी साहेबांबरोबर भाषण करा म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा आणि मनसेचा झेंडा हा उत्तरमिता फडकेल. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. लक्षात ठेवा. अहो, गुण अनेक आहेत, त्यातलं एक तरी घ्या म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर देश सुधारेल. लक्षात घ्या. मला एवढंच सांगायचं आहे, आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना अभिमान का वाटतो राजसाहेबांचा? का वाटतं की या माणसावरून आपला जीव वाळवून टाकावा? तर कधी सत्तेकरता खुर्ची करता राजसाहेबांनी स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. वेळ प्रसंगी मिळणाऱ्या सत्तेला लाथ मारली. लक्षात ठेवा. हे वेगळे पण आपल्या राजसाहेबांचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगीन बांधवांनो, यश येतं पण यशाने हुरळून जाणारे राजसाहेब ठाकरे नाहीत आणि अपयशाने खचून जाणारे तर ते अजिबातच नाहीत. लक्षात ठेवा. कारण माणूस खरा आहे. जे विचार मांडतो ते मराठी भाषेचे, मराठी माणसाचे, मराठी संस्कृतीचे आणि मराठी माणसाला अन्यायाच्या विरुद्ध हे खरे विचार असतात. म्हणून सत्ता कोणाची असेल, सत्तेत कोणी असेल, पण उत्तर मात्र शिवतीर्थ, राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हेच आहे. लक्षात ठेवा. त्यांनी कोणी किती वल्गना करवतो आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बाहेरून टीका करतात, नंतर सांगतात साहेब आम्हाला बोलायला लागतं म्हणून.